तरुणांमध्ये संतापाचं वातावरण आहे। सीजेपी आणि तरुणांनी केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी करत आंदोलन केलंय। मात्र तरीही प्रधान यांनी काही राजीनामा दिला नाही। त्यामुळे सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक हे उपोषणावर बसले। त्यांच्या उपोषणाचा आज 19वा दिवस आहे। त्यांची प्रकृती खालावली असून सर्वजण त्यांना उपोषण मागे घेण्याची विनंती करतात। मात्र ते आपल्या उपोषणावर ठाम आहेत। आता सोनम वांगचुक यांच्या उपोषणाबाबत आणि मग प्रकृतीबाबत मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी पोस्ट करत प्रतिक्रिया दिली आहे। सोनम वांगचुक यांच्या तब्येतीच्या ज्या बातम्या ऐकू येत आहेत किंवा जी दृश्य खास करून सोशल मीडियावर दिसत आहेत ती निश्चितच काळजीत टाकणारी आहेत। हे सरकार जिथे श्रीरामाच्या तिजोरीला लुटलं जात असताना शांतपणे बघू शकतं, तिथे त्यांना नागरिकांच्या आंदोलनाचा काय फरक पडणार असं राज ठाकरे म्हणाले। राज ठाकरेंनी पाठिंबा देताना काय म्हटलंय, राज्यातील इतर नेते या आंदोलनाला पाठिंबा का देत नाहीयेत, सरकार पोडापोडीत व्यस्त आहे का, पाहूयात या व्हिडिओतून। नमस्कार, मी स्नेहल चौधरी, आपण पाहत आहात LS मराठी। नीट पेपर फुटी झाली आणि अनेक विद्यार्थ्यांनी आपलं आयुष्य संपवलं। विद्यार्थी रात्रंदिवस अभ्यास करत असतात, मात्र वर्षभर मेहनत केल्यानंतर अचानक बातमी येते की पेपर फुटला। त्यामुळे अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांची मेहनत वाया जाते आणि पैसे देऊन पेपर विकत घेणाऱ्यांचा फायदा होतो। ही पेपर फुटी रोखण्यासाठी आणि हा गैरप्रकार घडल्यानं याची जबाबदारी घेऊन केंद्रीय शिक्षण मंत्र्यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी होतीये। सोनम वांगचुक देखील याच मागणीसाठी 19 दिवसांपासून उपोषणावर बसले। त्यांची प्रकृती अत्यंत खालावली आहे। त्यांचं वजन जवळपास 9 किलोनं कमी झालं असून 57.15 किलो झालंय। त्यामुळे त्यांच्यावर उपचार करण्यात यावा आणि सरकारनं तात्काळ याची दखल घ्यावी अशी मागणी होतीये। मात्र सरकार काही आंदोलनाला भेट देत मार्ग काढण्याचा विचारात दिसत नाहीये। यावरून आता राज ठाकरेंनी संताप व्यक्त केलाय। सोनम वांगचुक यांच्या उपोषणाचा आज 19वा दिवस आहे। त्यांच्या तब्येतीच्या ज्या बातम्या ऐकू येतात किंवा जी दृश्य खास करून सोशल मीडियावर दिसत आहेत ती निश्चितच काळजीत टाकणारी आहेत। हे म्हणायला प्रचंड वाईट वाटतंय की सरकारनं सोनम वांगचुक यांचा आणि पर्यायाने या देशातील आंदोलनाची म्हणून एक जागा आहे तिचा बळीच घ्यायचा ठरवलाय। हे सरकार जिथे श्रीरामांच्या तिजोरीला लुटलं जात असताना शांतपणे बघू शकतं, तिथे त्यांना नागरिकांच्या आंदोलनाला काय फरक पडणार आहे। ज्या संस्थांनी निष्पक्ष वागायला हवं त्यांना स्वतःच्या ताब्यात घेतलाय। निवडणुका हव्या तशा मॅनेज करून घेतल्या जात आहेत, त्यासाठी अति प्रचंड पैसा खर्च केला जातोय। तो कुठून आला असा प्रश्न बहुसंख्य माध्यम विचारत नाहीयेत। उलट हीच बहुसंख्य माध्यमं त्यांच्या दृश्य बॉसच्या सांगण्यावरून सत्ताधाऱ्यांच्या पक्षातील स्वकीयांचे आणि विरोधकांना कसं बदनाम करता येईल यात व्यस्त आहेत। आणि जी माध्यमं बोलतायत त्यांना आणि त्यांच्या मालकांच्या डोक्यावर एक टांगती तलवार फिरतीये। त्यामुळे एका चांगल्या मुद्द्यासाठी उभ्या केलेल्या आंदोलनाला चिरडणं, आंदोलनकर्त्यांच्या शरीराचे हाल करणं हे सरकारला सहज सोपं नाहीये। सोनम वांगचुक यांच्याबद्दल एकेकाळी भारतीय जनता पक्षाला आस्था होती। अर्थात भारतीय जनता पक्षाचं एक बरं असतं की त्यांच्या सोयीचं असेपर्यंत त्यांचा तो माणूस प्रिय असतो। सोनम वांगचुक यांना 2018 साली रिइन्व्हेस्ट कॉन्फरन्सला बोलावून त्यांच्याकडून अपारंपरिक ऊर्जा इत्यादींबद्दल ऐकून घेऊन त्यांचं कौतुक पण केलं होतं। अर्थात तेव्हा आम्ही किती अपारंपरिक ऊर्जेला महत्व देतो हे दाखवायचं होतं, म्हणून सोनम वांगचुक चालले। पुढे लडाख हा स्वतंत्र प्रदेश घोषित झाल्यावर वांगचुक यांना पण भाजपचं कौतुक वाटलं, पण पुढे वांगचुक यांच्या लक्षात आलं की यांचे हेतू अजिबात स्वच्छ नाहीयेत। लडाखला स्वतंत्र राज्याचा दर्जा मिळायला हवा, लडाखमध्ये 2 लोकसभा मतदारसंघ हवेत, तिथल्या लोकांच्या जमिनीवरचा हक्क राखला गेला पाहिजे, या मागण्या वांगचुक यांनी केल्या। त्यासाठी उपोषणं, आंदोलनं केली, पण सरकारनं काहीही केलं नाही। त्यांना आश्वस्त केलं आणि पुढे कृती काहीच नाही, कारण हेतू जे दाखवले जातात तसं कधीच नसतात। आज वांगचुक यांची मागणी नीट परीक्षेचा झालेला गोंधळ आणि तो ज्या व्यक्तीमुळे झाला त्या मंत्र्यांची हकालपट्टी करा आणि या परीक्षांमध्ये पारदर्शकता आणा हीच आहे। यात काहीच वावगं नाहीये। भाजपच्या सत्तेच्या काळात सर्वच परीक्षांमध्ये गोळ होत आहेत। मध्य प्रदेशातील व्यापम घोटाळ्यापासून ते नीटच्या परीक्षांचे पेपर्स फुटणे ते अगदी आत्ता शिक्षकांच्या परीक्षांचे पेपर फुटण्यापर्यंत हे सगळं त्यांच्या काळात का होत आहे आणि ते झाल्यावर हे इतके निर्ढावल्यासारखे का वागतायत याचं उत्तर सोपं आहे। ते म्हणजे हाताशी सगळ्या यंत्रणांना धरून झालेली अमर्याद सत्ता। निवडणुकात अनेक उद्योग करून ओढून आलेलं यश हे लोकांच्या मूकसंमतीचं द्योतक म्हणून दाखवायचं आणि आम्हाला कोणी प्रश्न विचारायचे नाहीत हा एक वेगळाच माज सध्या भाजपला आलाय। आणि मी भाजप अशा अर्थाने म्हणतोय की त्यांच्या घटक पक्षांना स्वतंत्र अस्तित्वच नाहीये, त्यांना दिल्लीतूनच चालवलं जात आहे। माजी पंतप्रधान नरेंद्र मोदींना विनंती आहे की जरा या प्रश्नात लक्ष घाला। नीट परीक्षांचा विषय आणि त्यातला गोंधळ हा काही सोपा विषय नाहीये। हा परीक्षेतील घोळानं लाखो विद्यार्थ्यांच्या आयुष्याची वाट लागली आहे आणि हे आत्ताच घडलंय असं नाहीये, त्याच्या आधी पण असे प्रकार घडलेत। आणि हा विषय राजकीय नाहीये, हा विषय सामाजिक आहे। नीट परीक्षा देणारे लाखो विद्यार्थी, त्यांचे पालक हे ज्या त्रासातून गेलेत, जो मनस्ताप झालाय त्याच्याशी संबंधित हा विषय आहे।
आणि यात भारतीय जनता पक्षाचे समर्थक, त्यांचे पदाधिकारी, त्यांचे कार्यकर्ते या सगळ्यांनाच त्रास झालेला असणार. त्यामुळे आंदोलनाकडे राजकीय नजरेतून केंद्रातील सत्ताधारी पाहत आहेत. तेच मुळात त्यांच्या लघुदृष्टीचं लक्षण आहे. सध्या पंडित नेहरूंपेक्षा किती जास्त दिवस तुम्ही पंतप्रधान पदावर बसले आहेत याचा आनंद व्यक्त केला जातोय. किती दिवस पंतप्रधान पद हा एक आकडा आहे, दुसरं काही नाही. आज अशा विषयावर तुम्ही ठाम भूमिका घेऊन कृती केलीत तर त्या आकड्याला अर्थ आहे आणि तरच तुम्हाला पुढची पिढी लक्षात ठेवेल. नाहीतर तो आकडा काय कामाचा ज्यानं देशाच्या हातात काहीच पडत नाहीये. सोनम वांगचुक यांची मागणी अजिबात चुकीची नाहीये आणि नीट पेपर फुटीचा मुद्दा ज्या दिवशी फुटला त्याच वेळी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे आम्ही पण त्याच मागण्या केल्या होत्या. पण खरा प्रश्न हा आहे की या देशातील सिव्हिल सोसायटी ही सोशल मीडियावर अडकायला लागली. या देशातील सिव्हिल सोसायटीनं उगाचच राजकीय तुच्छता अंगात बाणवली आहे. त्यामुळे या देशातील मोठा सुजान समाज राजकारणापासून दूर जाऊन लाईक शेअर यातच अडकलाय. मी अनेकदा समाजातील लोकांना आवाहन करत आलोय की तुम्ही कुठल्याही पक्षात जा, पण राजकारणाचा भाग बना. महाराष्ट्रात हिंदी लादण्याच्या विरोधात आम्ही आवाज उठवलाय, त्यातून एक आंदोलन उभं राहिलंय. महाराष्ट्रातील बहुसंख्य पक्ष एकत्र आले आणि सरकारला माघार घ्यावी लागली. हे विसरून चालणार नाही. हे यश कुठल्या अल्गोरिदमचं नव्हतं तर लोकमत संघटित केल्यामुळे होतं. हे सरकार राजकीय किंवा निवडणुकांचा स्वार्थ नसेल तर कदापि कुठल्याही आंदोलनाकडे बघणार नाही. ते कायम आंदोलनकर्त्यांना देशद्रोही ठरवणार, यात काहीतरी घातपाते असल्या शक्यता पेरत राहणार. कारण या असल्या कुजबूज मोहिमांवर आणि यंत्रणांच्या जोरावर तर त्यांच्या सत्तेचा डोलारा टिकलाय. सोनम वांगचुक यांच्या या मागण्यांबद्दल महाराष्ट्र नवनिर्माण सेना पूर्णपणे सहमती दर्शवतीये. फक्त नीट नाही तर एकूणच सर्व परीक्षांमध्ये पारदर्शकता यायला हवी आणि दोषी मंत्र्यांचा राजीनामा यायलाच हवा. आम्ही राजकीय पक्ष म्हणून पूर्ण शक्तीनं या आंदोलनाच्या आणि लोकसभावनेच्या पाठीशी आहोत आणि कायम असू देखील. पण मी नेहमी सांगतो की लोकांनी त्या स्क्रीनच्या बाहेर यावं, सजग व्हायला हवं, प्रश्न विचारायला हवेत. कारण तुमच्या मतांचा अपमान तर हे हल्ली सर्रास करतायत आणि करत राहतील. पण उद्या तुमच्या आवाजाला तुमच्यातला संताप, त्रागा हा पण हवा तसं चिरडता येऊ शकतो. हा विश्वास या सरकारना देऊ नका. कारण तसं झालं तरी काय अनेक सोनम वांगचुक यांच्यासारख्या आंदोलनाला लोळवायला हे सरकार कमी करणार नाही. आत्ताच मला अनेकदा एक विचित्र तणावयुक्त शांतता जाणवत असते. आपण जर असेच बेफिकीर राहिलो तर ही शांतता हे लोक स्मशान शांततेकडे नेतील. कुठल्याही पारदर्शक व्यवस्थेसाठी उभ्या केलेल्या आंदोलनाच्या पाठी मी आणि माझा पक्ष उभा राहिलाय आणि यापुढे राहील. पण एकूण संपूर्ण समाजाने पुढे यायला हवं असं राज ठाकरे म्हणाले. आता राज ठाकरेंनी आंदोलनाला पाठिंबा दिल्यानं आंदोलनाची ताकद वाढण्याची शक्यता आहे. राज ठाकरेंनी जरी या आंदोलनाला पाठिंबा दिला असला तरी अद्याप इतर पक्षांनी ताकदीनं या आंदोलनाला पाठिंबा दिलेला नाही. तर केंद्र सरकार डिलिमिटेशन बिल पारित करण्याच्या तयारीत व्यस्त दिसतंय. त्यामुळे सोनम वांगचुक यांनी केंद्रीय शिक्षण मंत्र्यांच्या राजीनाम्याची केलेली मागणी पूर्ण होणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. ब्युरो रिपोर्ट LS मराठी.